नमस्कार मित्रांनो, विथ ड्रीम्स ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आज चाललो आहे मी माझ्या गावी आणि मित्रांनो हा दिवस आला आहे आपल्यासाठी. खूप चांगलं वाटतं आहे आणि मी रेडी झालो आहे. बॅग पण माझी रेडी आहे आणि मी चाललो आता माझ्या घरी, म्हणजे ह्या इकडे नाही, गावी चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता सगळं पॅकिंग वगैरे झालं आहे माझं. आता पटकन टाईम न वेस्ट करता मी पटकन निघतो. बाय 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 बाय, जाता हूँ मैं. मित्रांनो, बॅग वगैरे पॅकिंग झाली आणि पटकन निघतो, नंतर जास्त टाईम होईल आपल्याला. नेहमीप्रमाणे चेंबूर स्टेशनला गेलो कारण तिथूनच जायचं होतं पनवेलला. स्टेशनला पोचलो मी. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're worth my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no तर मित्रांनो, ट्रेन मिस झाली आहे मांडवी. तर आता एक काकांनी कॉल केला, तर ड्रायव्हर्स भेटले आपल्याला. तर जेवण खाऊन झाले आहे. मावशीने मस्तपैकी चिकन केलं होतं. आमच्या टाईम न करता पटकन बॅग उचलतो आणि निघायची सुरुवात करतो. तर बाय बाय. छोट्या भावाला घेऊन निघालो आहे. काका खाली थांबले स्कूटी घेऊन, कारण ते मला सोडायला येणार आहे. तर पटकन जातो, कारण जास्त टाईम झाला आहे. 11ची आपली ट्रॅव्हल्स आहे आणि 10:30 वाजले. तर चला पटकन. काका रेडी झालेत सोडायला, मी पण सुद्धा रेडी. बाय बाय. चला काका, बाय बाय. लय न. तर मित्रांनो, फायनली आमची ट्रॅव्हल्स आली आहे. तर जास्त टाईम न घालवता पटकन चढतो, कारण ब्लॉग नीट बनवता नाही येणार चढताना, म्हणून मोबाईल पहिला ठेवतो. तर डायरेक्ट तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या आतमधलंच दाखवतात. सो बाय. तर मित्रांनो, माझी ट्रेन मिस झाली, पण मामाने आमचं एक बुकिंग केली आहे आणि जागा पण एकदम प्रॉपर भेटली आहे बसायला, एकदम फ्री वाटाने. धन्यवाद मामांचं की त्यांच्यामुळं आजही मला जागा भेटली आहे, सीट भेटली एक. तर थँक्यू मामा. तर मित्रांनो, जेवायला थांबलो आता. बघूया, मावशीने आपल्याला चिकन दिलेलंच आहे. काका गेलेत पुढे, मी पण आता निघतो. मित्रांनो, क्राऊड इतकं काय ना की जेवणासाठी सीट नव्हती मिळत. एक टेबल खाली झाला आहे, बसून घेतो पटकन.
सर्व जेवण फिनिश करून आता आम्ही निघालो आमच्या गाडीमध्ये ट्रॅव्हल्समध्ये. तर जेवून आलो आहे आम्ही बाहेर. बाबू जेवण कसं होतं? मस्त ना? तुला आवडलं? मावशीने केलेलं मस्त होतं ना चिकन? सांग कसं होतं? मित्रांनो खरंच मस्त होतं चिकन. आणि आता फायनली सगळं झालं आहे, निघतो आम्ही पटकन. उतरलो ग्लोबलमधून ट्रॅव्हल्समधून. तुम्ही बघू शकता आणि वरती किती नजारा भारी तुम्ही बघू शकता. खरंच आता बससाठी थांबलो आहे. 7:30ची बस आहे आबलोली साईडला जाणारी. मग त्याच्यातून जाणार आहे आता. फायनली मित्रांनो 4 वर्षांनी स्वतःच्या गावी आलो आहे, पोचलो आहे. खूप आनंद होतो आहे. आता आईला माहिती नाही, आईला सरप्राईज देणार आहे. पोचलो वाडीत. सगळं सुमशान आहे. मुंबईसारखं इथं क्राऊड नाही. नैसर्गिक हवा. आणि मित्रांनो हे माझं घर आणि हे माझे डॅडी, हे माझे फादर. फायनली मी घरी पोचलोय. बघू शकता आईचा आनंद. आणि पप्पा चाललेत आता कामाला. तर फ्रेश होतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. फक्त माझ्यासाठी काजूची भाजी बनवली पटकन माझ्या आईने. इतकं भारी आहे ना. एक नंबर झाले. तर मी खाऊन घेतो पटकन आणि नंतर तुम्हाला सिनेमॅटिक्स व्हिडिओ दाखवतो घराच्या तुमच्या. मित्रांनो इतकं भारी आहे ना हे. आणि मस्त सकाळ सकाळ नारळ पाणी पितो, खोबरं खातोय. आणि ह्या नारळाचं तुम्हाला झाड पण दाखवतो किती उंच आहे. माझ्या पप्पाने आल्या आल्या पहिलं नारळ आणलाय. खूप छान आहे आणि गोड आहे. आणि तळीवरून आला. मित्रांनो मगाशी नारळ पाणी पियालो ते हे नारळाचं झाड बघा किती जवळ आहे. हाताने पण काढेन मी नारळ. आणि हे जास्त उंच नाही. तुम्हाला मी मुद्दाम बोललो ते किती उंच आहे. आणि हे बघा एक इकडे आहे, दोन आहेत. केळाचं रोप आणि एक बाहेर पण आहे त्या साईडला ते दिसतंय.
अशी खूप झाडं लावलीत माझ्या पप्पाने. मी स्वतः लावलेली आहे लहानपणी. ते आता पकडायला धरायला लागलेत नारळ ह्याला. आणि हे लिंबूचं झाड, ह्याला लिंबू आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत नसतील, पण ह्याला लिंबू आहेत. तुम्हाला लिंबू आहे. इथे एक आहे छोटासा आणि एक तिकडे. आता छोटे छोटे आहेत ते दिसत नाहीत. आणि मित्रांनो हे बघा, हे सुद्धा एक छोटं नारळाचं रोप आहे. ह्याला पण बघा किती हाताजवळ आहेत. आणि इथं पण एक लिंबूचं झाड आहे, मी दाखवतो पटकन तुम्हाला. हे बघा, इकडे पण एक मोठं मस्त आहे की हे सुद्धा मीच लावलेलं. एवढंच होतं एक छोटंसं तेव्हा लावलेलं. आता बघा किती मोठं झालं आहे. आणि इथं पण एक लिंबू आहे आणि हा लिंबू मोठा होतो. व्हिडिओ जास्त न वाढवता व्हिडिओचा इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.